वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देहि सौभाग्यम आरोग्यम देहि परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोजहि सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मत् व्याधि विनाशनम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वान् बाधा प्रशमन त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मत् वैरी विनाशम पुत्रं देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोजहि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे 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 दिव्य कवचम ओम अस्सी चंडी कवचस्य ब्रह्म ऋषि अनुष्टुप छंदा चामुंडा देवता
अंगन्यासोक्त मात्रो बीजम दिग्धबंध देवता सत्वं श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच अतिगुह्य जे संसारी मानव सर्व रक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले गुणा। ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे। पंचम स्कंदमाता ती षष्ठ कात्यायनी असे। सात्विक कालरात्री ती महागौरी ती अष्टमा। नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी। हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला। अग्नी जळता कोणी शत्रूने खेळता रणी विषम संकटा माझे भयार्ता शरणागता। न त्यांचे होत असे केव्हा अशुभरण संकटी। विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भय नसे। ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धितो। देवेश्वरी तुझी नामी त्याच्या रक्षा सुनिश्चित। प्रेतारूढ तू चामुंडा वाराई महिषासना। ऐंद्री गजस मारुडा वैष्णवी गरुडासना। माहेश्वरी ऋषारुडा कौमारी शिखी वाहना। लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधुरा देवी ईश्वरी वृषवाहना। ब्राह्मी हंस स्मारुडा सर्वाभरण भूषिता। माता समस्ता ऐशा या सर्व योग समन्वित। भूषणे शोभती नाना रत्ना नाना सुशोभित। क्रोधयुक्ता समस्त रती शोभती देवता। शंख चक्र गदा शक्ती मुसलायुधे खटक तोमर आणि परशुपाशा आणखी। कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते। दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया। देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास धरिती। नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे। महाबले महोत्सव महाभय विनाशिनी। पाहता भय शत्रुशी देवी गे मज रक्षतु। पूर्वेसी ऐंद्री रक्षाया अग्नि अग्निदेवता। वाराई दक्षिण दिशे नैऋत्य खडक धारिणी। वारुणी पश्चिम दिशे वायू मृगवाहिनी। कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूल धारिणी। उध्वळ ब्रह्माणी रक्षायु वैष्णवी अधवासिनी। दश दिशो रक्ष ऐसी चामुंडा शववाहना। पुढे पुढे जया रक्षा विजया रक्षा मागुनी। अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता। उद्योतिनी शिखा रक्ष उमा रक्ष तू मस्तका। मालाधारी ललाटीसी मुख भ्रुकुटीसी यशस्विनी। त्रिनेत्राती भ्रूमध्यसी यमघंटाती नासिका। शंखिनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी। कपोलकलिका रश्न रक्षो कर्णमुलाशी शंकरी। सुगंधा नासिका रक्षो उत्तरोष्टाशी चर्चिका। अधरा अमृतकला जीविलाती सरस्वती। दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका। घाटीशी चित्रघंटाती मामाळाती टाळुशी। हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला। ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी। नीलग्रीवा बहिकंठा नलिका नलकुबरी। स्कंधाशी खडगिनी रक्षो बाहुश्री वज्रधारिणी। दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका। शुलेश्वरी नखा रक्षो क्षीरक्षो कुलेश्वरी। तना रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी। हृदय ललिता देवी उदरा शूलधारिणी। नाभिशी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पुतना कलिका लिंगा गुदामैष वाहिनी। कटिभागा भगवते टोंगळी विद्यवासिनी। रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबळा। घोट्याशी नारसिंह ती पादपृष्ठाशी तेजसी। श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी। द्रष्टकराली नखाशी केशाशी उज्ज्वळ केशिनी। रोमकुपाशी कोपेरी तचा वागेश्वरी तथा रक्तमज्जा वसा मास हाड मेदाशी पार्वती। अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी। पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा वेद्या सर्व संदिशी। ब्रह्माणी वीर रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षावी धर्मधारिणी। प्राणापान रक्षाशी समान ध्यान रक्षणा। एक वज्रहस्ता देवी कल्याण प्राणशोभना। रस रूप गंध शब्द स्पर्शाशी देव योगिनी। सत्वरज तमोगुणा रक्षो नारायणी सदा। रक्षो आयुषी वाराई रक्षो धर्माशी वैष्णवी। यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती धना। इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशु चंडिके। महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी। पंथाशी सुपता रक्षो मार्गक्षेमकारी तथा। राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता। रक्षाही नसे स्थान कवचिनच बोलिले। रक्षावे त्या स्थळी देवी जयंत पापनाशिनी। शुभेच्छांत्री ज्याच्या पावलं टाकता कुठे। कवचा स्मरुनी जामे तेणे जाणे असेल की। अर्थ लाभ मिळे तेथे सर्वेच्छापूर्तीचा जय। अभिष्ट वस्तू चिंतावी ते प्राप्त सुनिश्चित। परमेश्वर अतुल लाभे तो भूतलावरी। निर्भय होत असे त्याला संग्रामीना पराजय। त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित। दुर्लभ देवतांशी जे देवी कवचे हे असे। त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून। देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय। आयुष्यात वर्षांची अपमृत्यू कदा नव्हे। नाशती व्याधी सारा माता कोडा आणि मृगी। स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नाशती। अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमितळी। भेचर खेचर आणि नाशती जलदेवता। कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी। अंतरिक्षचरा घोर डाकिनी जाह मावळा। ग्रह भूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस। ब्रह्म राक्षस वेताळा कुष्मांड भैरवाधिकी। कवच हृदय ज्याच्या पाहता पळती तया। होत असे मान्य राजाशी सतेज यशवांतो। यश वाढे त्याच्या कीर्तिमंडळीत भूतळी। जपो सप्तसती चंडी पाहिले कवच वाचुनी। हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी। संतती नादते त्याची पुत्रपोत्रादी तोवरी। देहाती परमस्थान महामाया कृपावळे। सूर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होत असे। पावे ते दिव्य रूपाशी भूकी सौख्य शिवासवे। ओम श्री देवी कवच श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु। अर्गला स्तोत्रम। ओम असे श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी अनुष्टुप छंदा श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच
ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जयं तं देवी चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते. मधु कैटुवहंती विद्रातु वरते नमः. रूप जय यश दे नाशी षड्विकार है. महिषासुरहंती हे भुक्तासी सुख दे नमः. रूप जय यश दे नाशी षड्विकार है. रक्त बीजोदे देवी चंडमुंड विनाशिनी. रूप जय यश दे नाशी षड्विकार है. शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा. रूप जय यश दे नाशी षड्विकार है. पद्मपाद वंदिता है सर्व सौभाग्यदायिनी. रूप जय यश दे नाशी षड्विकार्य. अचिंत्य रूप चरिते सर्व शत्रु विनाशिनी. रूप जय यश दे नाशी षड्विकार्य. निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला. रूप जय यश दे नाशी षड्विकार्य. भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी. रूप जय यश दे नाशी षड्विकार्य. चंडिके जे तुला नित्य पुस्तीने भक्तीने जन. रूप जय यश दे नाशी षड्विकार्य. द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख. रूप जय यश दे नाशी षड्विकार्य. द्वेषी नाशो जय मज लाभो महाबल. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. देवी कल्याणो माझो मिळो संपत्ती उत्तमा. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. देव दैत्य शिरोरस्न घासती चरणावरी. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत असोजन. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. प्रचंड दैत्य दर्पग्ने चरणिके चंडिके शरणागता. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. चतुर्मुख संस्तुते परमेश्वरी. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. विष्णु करी नित्य स्तोत्राने भक्तीने देवी अंबिके. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. हिमाचल सुतानाच गातसे परमेश्वरी. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. इंद्राणीपती सद्भाव पूजितो परमेश्वरी. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. प्रचंड पूजदंडाचे होते निगर्व दानव. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. श्री अंबिकेचे भक्तासी देसी आनंद थोरतू. रूप जय यश दे नाश्वी षड्विकारे. मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी. मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी. हे स्तोत्र आधी वाचोने वाच सप्तशती पुढे. जप संख्या फल लाभे सर्व प्रचुर संपदा. श्री दिव्यार्गला स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. अथ किलक स्तोत्र. ओमस्य सी किलक मंत्रस्थ. शिव ऋषी हा अनुष्टुप छंद. श्री महासरस्वती देवता. श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोग. ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच. ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्य लोचना. श्रेय प्राप्त निमित्ताय नोमा सोमार्थ धारिणी. अभिकिलका सवे हे मा स्तोत्र कळोपुरे. मंत्र सिद्धी तया पाठी कल्याण प्राप्ती साधका. उच्चाटनादी सिद्धीशी दुर्लभ वस्तू लाभणे. सप्तशती स्तोत्र ऐसी देवी सिद्धार्थ देत असे. न मंत्र न तंत्र नको साधना आणखी. जपाविण फळा येते सर्व उच्चाटनादी. सिद्धी अनंत मंत्राने थोर सप्तशती तरी. उत्तर लोक शंकेशी दे भगवान शंकर. सप्तशती स्तोत्र ऐसे एकतेची जपता पुरे. समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी. सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे. देवीनी सर्वभावी प्रसाद सेवणे तिचा. किलक नाम या कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र है. ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा. पार्श्वतो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे. संसारी बैना कुठे सर्वत्र फिरता मही. अपमृत्यू चुके त्याला मोक्ष त्याला मरोनिया. किलक निष्कलन हे जाणून पाठ हा बरा. दोष न राहती कोणे फळे सप्तशती त्या. सौभाग्यादी स्त्रियामध्ये हातो संतोष देवीचा. हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर. मंद स्वरे अस्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी. उच्च स्वरे करावा पाठ सप्तशती सदा. ऐश्वर्य जिच्या भावे सौभाग्य आरोग्य संपदा. शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भूलती जन. श्री दिव्य किलक स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. रात्री सुक्त. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मो उवाच. तू स्वाहा तू स्वदा देवी वषटकर स्वरात्मिका. सुधा अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिका स्थिता. बिंदू रूप अर्धमात्रा अनुचार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तूच विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा. पालन करते सर्वांशी कल्पांतिक राशी जना. उद्भवकाली तू माता जीवनामध्ये. सव्वा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय. महाविद्या महामया महामेदास महास्मृती. महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी. प्रकृती तू सर्वांची गुणत्रय विभाविनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा. तू श्री तू ईश्वरी ह्रीम तू बुद्धिबोध लक्षणा. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी. शूलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा. चापशर धरे देवा भुषुंडी परिगायुधा. सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर. परापराहून थोर तू एक परमेश्वरी. सत्य सत्याची शक्ती ती तूच सर्व रूपिणी. सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्रवले थोडके. सृष्टीपालक समार्था निद्रादीन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू. शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा. सर्वाधारे तुझ्या स्तोत्र ही योग जे आम्ही. तुझे यश होते सर्वता ते प्रशंसती. करावे मोहिते शिव दुर्दशु मधु कैटभा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वरा. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधु कैटभ नाशतो. सुरत समाधी वेशा ते मेधा ऋषी सांगतो. विनियोग. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद. नंदा शक्ती रक्त दंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप. श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्रे जपे विनियोग. ध्यान. खड्गा चक्र गदानीच्या परिघा शुला भुषुंडी शिरा. षडकाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा. नीला सारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका. नाशाया मधुकैटभा सविविधी निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिकाय. ओम एम मार्कंडेय उवाच. सूर्यतनय सावणे मनु बोलती आठवा.
उत्पत्ती कथा त्याचे विस्तार एक सांगतो. कृपावंत महामाया तिने मन्वंतराधिप, सावर्णे सूर्यपुत्राचा एक वृत्तांतो तो शुभ. पूर्वी स्वराची शामाजी चैत्रवंशीय भूपती, सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला, पुत्रा समान तो राजा प्रजा पालन तत्पर. कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला, दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी. कोल विध्वंसी ते त्यांनी तरी सुरत जिंकिला, रण सोडोनी तो आला सांभाळी पुर आपुले. जिंकले ते ईश्वैर्यांनी भूपती क्षीण झाला, अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी. सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकती, शिकारीच्या मिशा राजा होऊनी अश्वस्तारतो. दुर्दैव लपू पातसे जातसे घोर काननी, आश्रम मेधा मुनीचा हिंस्रक ही विसावले. शोभनी अशी शिवरुंदे रानसुंदर पाहितो, तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी. कानी विचरे नित्य सष्टंग सत्संग शांतीशी, ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी. माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज, सत्ता ज्यांची या जवळी दृष्ट ते भृत्य पीडक. छळताच्या नवृंदाशी कोण वारील त्या खळा, माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की, स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाचिया. मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते, सुरचिंता भावनी दुःखी स्वगत त्यावना. मेधांच्या आश्रमी पाहिले आला वैश्य कुणीतरी, कोण तू कोठुनी आला शोक चिंता तुला दिसे. काय कारण येण्याशी विचारी भूपती तया, सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी. विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करीनी नृपा, निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला. मोकळे करुनी चित्त हदगत त्याशी बोलिला. वैश्य उवाच, समाधी नाम मी वैश्य उत्पन्ना धनिका कुळी. स्त्रीपुत्र दुर्जन काढले मज बाहेरी, धन नारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी. विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना, दुःखीस्तमी वना आलो गृह वृत्तांत ना कळे. असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा, विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजूवाच, स्त्रीपुत्र धनजे वनवासासी कारण, प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्यवाच, आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज, मन माझे नावरे न करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनुष्य छळती मज, पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी झाले. काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी, श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो. न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया, पाषाण हृदय आपताना न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच, मेधा मुनीच्या सेवेचे आले जुळूनी सर्वते. वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो, विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्ताला पतया स्थळी. राजवाच, भगवान उत्तर द्यावे एक प्रश्नासी माझिया, मी पराधीन चित्ताचा तेणे दुःख बहु मज. सर्वांगी ममता माझ्या गत राजाची अस्तव, नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःख असे इथे, स्वजन तक्त राहुनी ममता याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो म्हणनी तुम्हा पुढे, ममता दोषयुक्ताची कळूनी झुंबली आम्हा. सज्ञान असूनी आम्ही न कळे घेरलो कसे, विवेकहीन की आम्ही मूढ झाला आता पुरे. ऋषीर्वाच, भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे, भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे. भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी, दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये. सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव, पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षीही, स्वयं क्षुधा तृषा याशी परिमोहित चित्त हे. पिलांशी ओदन देती कळूनी मोह हा हासा, आपणा प्राप्त जे काही भोगाय दीर्घ कालते. मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा. मोहन सर्व लोकांशी ज्ञान तेही न मोकळे, चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे. योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे, जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची. भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नत्व ती देत असे, जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला जिने. सर्व मोहस्ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका, देवी सनातनी माया पराविद्या अतर्क ही. जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बल ज्यामध्ये त्यात ही परमेश्वरी. राजउवाच, स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा. जगती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे, प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर. तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन. ऋषीर्वाच, जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक, देव कार्य सिद्ध व्हावया अजन्मा जन्म घेत असे. अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे. कल्पांती रिजला होताशी विष्णू शेष आसनी, कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले. ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय, विष्णू नेत्री योगनिद्रा भावे स्तोत्र करी तिचे. अधिश्वर जी विश्वाची धारण करी विश्व हे, तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. उपमा द्यावा नाही तुलनेशी कुणी दुजे, आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी. जाग आणावया त्याला योग निद्रेस स्तोस्तवी. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे, श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मोवाच,
तू स्वाहा तू स्वधा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्रे त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांतिक ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहारूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मय महाविद्या महामया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभावनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीम तू तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडक धारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा चाप शर्धरे देवा भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर परापराहून थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्याची शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्तेस्त वायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवार्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीस तूचा धार त्याशिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दर्शु मधु कैठभा जगदीश्वरशी विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषिर्वाच धमाधिष्ठारी देवी स्तविला तेधवा अशी नेत्र नासिका हृदय बाहुशी वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी योग निद्रेतून उठला स्वामीशी जनार्दन मधु कैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला अशी विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 5,000 वर्ष ते बाहे युद्धात रुंगती उन्मत झाले युद्ध महामाया विमोहित दैत्य म्हणते विष्णूशी वर मागमन ऑप्सित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तर निष्प्राण भाजणे देवावर इतुका हा दुसरा नलगे मज ऋषिर्वाच धोगावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी अम्मा वधावे जलना जिथे ऋषिर्वाच तथास्तु म्हणतो तेव्हा शक्र चक्र गदाधर जागेवरून ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महात्मा देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युत विरचित्याम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय दुसरा एकत्र तेच देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासूर सेनेशी करीतो निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता औष्णिक छंद शाकांबरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान ओम शोभे अक्षगनी शक्ती परशु घंटा धनुष कुंडिका शोभे अमुज खडक शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नना सेवी मी महिषासुरपहारिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिर्वाच देव दैत्यामध्ये पूर्वी शताब्द रण झाले महिषासूर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासूर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुनी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासूर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमंत्र वरुणादिका महिषासूर गांजूनी स्वयं झाला अधीश्वर स्वर्गीचे देवभूमीच फिरती हिन दिनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगून झाले शरणागत नाशाय दैत्य असा तो सांगा साधन शक्य ते देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णू ते क्रोधारत शणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपे तेज वाय मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्याज सामावले इंद्रादी अन्न देवांचे तेज पावनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापले सर्व दिशा देवता पाते नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निरे नारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते लोकांशी शिव तेजजीचे मुख यमराजाची तेज केस डोईस वाढले महातेजाशी विष्णूचे पूजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्रा तेजुनी कटी वर्णापासून जगत नितम तेज तिचे पद ते प्रमतेने सूर्य तेजात आंगळ्या करांगळ्या वसुतेने कुबऱ्याची नासिका प्रजापतीची तेज वाढले दात देवीची अग्नि तेजात त्रिनेत्रे संध्याशे भ्रुकुटी तिची कानवाळ्यातून झाले मिळाले देव तेज तेजे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडिता प्रसन्न देवता झाले अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाक धरे शंकरे एक चक्र हरिदयी आदरे अंबिके प्रति वरुण शंकर देताचे शक्तीचे दान अग्नी दे तिला धनुष वायूने भाते दोन शरासवे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्त्र नेत्र देवीशी भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो देक मंडलू रोम रोमी महातेज सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तुला शिरसिंध हारवस दे कुंडल चुडामणे देईकडे अर्धचंद्र दे केर बाहुशी नुपुरी दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्द्या बनल्या रत्नाच्या घातल्या मुल्यामध्ये निर्मा फरसवे विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देत असे कमलमाला वक्षाशी सर्वदा फुलाईशी
सागर देशी देई पद्मपुष्प करामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बै सवास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वीदत्ता महानाक्षेश दे नागहारतो अन्यान्य देवता देती अस्त्र शस्त्रादी भूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्यान्य देवतांनीही उच्च स्वरे अट्टाहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नव त्यागुणे अग्निनाद मावेना नभैसाना वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षीनी नम्रत्व स्तोत्र मांडले ती लोकाशुद्ध पावनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे महिषासूर महाक्रोधे म्हणे काय झाले सिंहनाद तिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेच ऐशी देवी दिसे तयार पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी जळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्र भुज दंडाची देवी दाही दिशा तिसे प्रारब्ध झाला युद्ध दैत्य देवीची तिथे अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासूर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी शस्त्रासवर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्र रथींचा उदग्र तो स्वामी लढ 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महानु तिष्ठरो असिलोमा 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष स्वामी बाष्कल तो लढे गजवाशी 1 कोटी ती घेऊन परिवारित 5 अरब रथीचा बिडाळ स्वामी तो लढे सहस्रो ते महादैत्य सैन्य वाहनातून वाहने सहस्र कोटी महिषासूर त्या सवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ हयातून तोमर भिंतीपाल शक्ती फरसा खडग मुसळ पट्टीशादी अस्त्र शस्त्रा प्रहार करती खळळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्याने चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हाणीती फेकती पाच देव काही मारिती खडक कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवीस मारणे क्रोधावली महादैत्य देवी शस्त्रास तोडीते थोडी थकली नाही मुख म्लान नसे जरा शस्त्रास मारिते तशी स्तविती ऋषी देवता वाहनसिंह देवीचे वनात वणवा जसा रणाता सुरा मारी विचरे भय सोडून निश्वास तोडिता देवी सहस्रो गण तक्षणी सहस्रो होऊन दैत्य शस्त्रास मारती रणी फरसा बिंदीपालाने खडक पट्टिश घेऊन सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नेते वधुनी असुरा जना नगारे शंखे आनंद वाजवती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षवाते मृदंग ठोकती गणा भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबळा ओढले बांधुनी माशी मारुनी तलवार ती करी द्विधा असुरांची गदा घाव कुणा तरी लागले मुसळ कोणा ओक्ती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शव लोळे भूमीवर बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटला कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न पूजा झाल्या कुणाची मान खंडली देव पिडक दैत्यांची गता प्रण कलेवर मधुनी तुटले कोणा जंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कुणा असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे ये देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकुनी नाचती रणरंग ते ताल सूर धरोनिया खडक शक्ती रिष्ट होती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्त भूमीशी चालण्या नुडली जागा रक्ताचे पाट चालले अरण्य जळतो अग्नी दैत्य सेना तशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबळी इंधन जळते तैसे दैत्य गेले मरून ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वदले किती देवीचे गण ते लढती वैदती दैत्य सैनिका संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचित्याम प्राकृतमावर्त टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणा अर्पण मस्तु अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुरही वधला धन्य दुर्ग महाबळी ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भावरी चंद्रमा शोभे डोई धरोन रत्न मुकुटा देवी नमो पाहिमाम ओम ऋषिर्वाच नाश पाहून दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रद्दतो धावणारा पुढती वधाव्या देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसे जलवर्षा होत असे देवीने नीच बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायास विदारले धनुष्य ध्वजा तोडून बाणोविंदोनी त्या खळाघाळ अंगे प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वाशी मुतला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजावामची देवीची प्रहार साधला तिथे भावशी लागता तुटली दैत्यांची तलवार ती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी मारा फेकला नभ मंडळी सूर्य संप्रभाताची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्रमाण पडे खळ आला चामर धावनी देव पिडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबळा ऐसे हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडवनिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिलाने वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीच्या हातून मेला चपेटांनी कराल तो गदेने उद्वत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंदीपालाने मारी देवी तक्षणे त्रिनेत्रीने त्रिशूला उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महानु दैत्य तेही विदारले बिडाळ तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मक दैत्य मानाने नाश झाला सेना संवारता अशी रेड्याचे रूप घेखळ
महिषासूर दे ताप देवीचे गण त्रासले हुंदडा देत कोणाशी खुरांनी मार देत असे पुष्टशिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी धराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासूर धावला जगदंबे प्रति तेव्हा आंतरिक क्रोध दाटला महिषासूर त्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची हा पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघ मालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध तया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊनी धावे तो वाराला शिरावरी क्षणार्धी नरतो झाला खडगाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडी ती मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबळी खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबळी बलोन्मत दैत्य गरजे शिंग मारुनी पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडोनी केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुदासे वाचा शौर्य प्रकंपित देव वाच तुझा विक्रम पाव दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गरजतील सुरेश्वर ऋषी वाच ऐसे बोलूनी ती देवी दाबी पायामध्ये खळकंठाशी लक्षुनी त्याचा शूलाघात करीत असे रेड्याची मुख फोडोनी बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने एथा अर्धा निरोधिला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्यांच्या महिषासूर मर्दिनी आहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती यश गंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचित्याम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा तृतीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 4 इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबळी देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जियेशी शंखा चक्र कृपाणु त्रिशूल करधराधारी नेत्रत्रयाशी स्त्रिय स्कंधाधिरुडा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करी जय घ्यावी दुर्गा जयाख्य सुरमुनी भवती सेविती सिद्धीशी जय ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव नमना लीन होती भारी लावण्य यंग फुलती यश सौख्य दाने देवीस स्तोत्र करी सुर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्म शक्ती ते देव स्वर्ग भुवनी जिच्या विभूती जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला हो तियेस नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता ब्रह्मा शिवान वदवे नित स्तोत्र गाता ती चंडिका खालील जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदना तरी भाग्य लक्ष्मी पाप्या भाग्य समृद्धा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलिना तरी लाज ऐशी पाळी जगास नमितो तिची पदाशी नावर्णवे त्वदीय रूपचिंत ऐसे ते शौर्य ते असुर नाशक थोरच ऐसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र अद्भुत कसे स्तौम्य अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेणे हरिहर तुला नच दोष धूळ आधार तुझ सकल जगदश भुंता अव्यक्त तुझा परवा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी तव नाम घोषे यज्ञात होती सुर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धा तृप्ती पित्रा तव कारणाने तेणे स्वधा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमूल ते ज्याचे अभ्यासती मुनी ज्या निगमापथाला विद्यापरा तुझन्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋगु यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर षटत्रय श्रुती धन धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तुझ भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैट भारी हृदय तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करी अतिथोर मान इच्छुवास अमला शशीपूर्ण बिंबा लावण्य कंतिकनका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह मात ऐशी चंद्रानने भ्रकटी क्रद्ध तुझा भयान ज्या पाहता महिष तो नस सोडी प्राण भीलकाली जया बघता मुखाला पाहून ते नस विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगाहित लाभ होतो क्रोधी तुझा अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सह खुळा महिषासुराशी तू सुप्रसन्न जरी या जगी मान त्यांचा लाभे यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्रीपुत्रक सेवतळा मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवणी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्म फळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भय हरे भव पीडितांचे
तू बुद्धी तेज जगती इथे इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारण्य एक तुझी सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्य जनया शुभ कामनेने तू मारिशी खळजनारणी शूरतेने तू नरकगामी भवसागरी मुक्त भाया दैत्य जना वधसी तू सदैरणाया त्वद दृष्टीपात जरी जाळील विश्व सारे संवारिशी असुर तू तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपू होऊनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन ज्यासे होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टा पराभूत करी दे तव देवीशील लावण्यकांती तव चिद्रुक्ते अतुल निगर्वर होती सूरस्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणाद्र प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहेत गे थोर कोण तुझहुनी जगाता आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी सौवारली हृदय त्रैलोकशाते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीवी केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करवनिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खडक शुल्गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तू असदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा अस्तविली ऐशिया परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देवी प्रसन्न देवी बोलत देववाच तुमचे मनी इच्छे जे मागावा बरतो मला देववाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासूर तो वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छेशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सख्य हो नामधारका संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची वैभवित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदहिता तथास्तु वरदेवनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोक हित करतीची देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोललो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरी पासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षाया प्रकटिती पुन्हा पुन्हा ह्रीम ओम श्री अच्युत विरचित्याम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा चतुर्थोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंड ते शुंभ पाठवी दूताशी निराशी दूत देतसे विनियोग ओम अससी उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषी श्री मा सरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमाशक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्वम सामवेद स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तर चरित्र पाठे विनियोग ध्यान ओम घंटा शूल हलाने शंख मुसला चक्र धनु सायका हस्तावती धरुनी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी दे समृद्ध जगता आधारभूता महाभावे नित्य सरस्वती भजत मे शुंभादी केले स्वाहा ओम क्लीम ऋषिर्वाच पूर्व शुंभ निशुंभाने हरिवला शचीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढती अपराजिता देवीचे देवास्मरण झाले आपत्काली स्मरता मज निश्चित धावणे देवांचा असे आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागे संकट सोडविना मी देवता चिंतुनी अशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी देवा उचुहा नमो देवी महादेवी शिवेशी नित्य वंदन नमो प्रकृती कल्याणी निम्मे वंदिते तुला नित्य वंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमा ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमा दैत्यांची लक्ष्मीराजांची उमाकांते नमो नमा दुर्गा तू दुर्गांपार तू सर्व कारिणी ख्याती आणि तू कृष्णा धुम्रेशी नित्य वंदन अति सौम्याती रौद्र वारंवार प्रणाम नमो जगद्धारा देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ ठाई चेतना म्हणावी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी क्षुधा रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये छाया रूप असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी जाती रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांती रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये दया रूपे असतील नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे असतील
नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये माता रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी इंद्रियांची अधिष्ठारी सर्व प्राणात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्त देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे सविती जिला सुर जी एस सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी न स्वामला विद्या कदापि ही उदंड दैस्त ग्रसिता आम्ही सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मृता तिला जणी आम्ही न राहो विपदा कदा कोणी ऋषिर्वाच देवता स्थविती होत्या जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा त्या दक्षिणे विचारिता ते देवांशी देवा भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देव शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझे हे गाती शुभाने तुच्छ लेखले पराभूत निशुभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकात्व झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मदा तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका भाऊ शुभ निशुभ त्यांचे सेवक चंडा मुंडते पाहती अंबिकेचे लावण्य देह यष्टीशी जाऊनी सांग शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानची नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फागली हिमाचलावरी अजूनी पाहू जाऊनी तू स्वयमे मणिहत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझा सदने सुदैव शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चेश्वरात वा ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते त्यात जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला किंजलकिनी युग्मवाला सागराने तुला दिली कांचन स्रवी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापती अजयापाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्नजे वरुण पाश तो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझं दैत्यशा सर्व रत्न तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याण माहिती देवी नोय प्राप्त तुला कशी ऋषिर्वाच ऐकुनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया तुला आज्ञेने माझ्या जावे बोलावी देवीशी असे उपायोजून येसे आणावी सत्वरी तिला तो दूत तिथे गेल्या रम्य पर्वत जासळी मधुर कोमलवाणी बोला देवीशी असा दूतवाच दैवदत्तेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझा अव्यात सर्वत्र आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश एक तो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भागी मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त माझ सर्वची ऐरावत जिंकिलो मी इंद्रवाहन जो असे उच्चेश्वरा अश्वरन आला सागर मंथनी देवता मज बंधोनी पिते नम्रत्वे अर्पिते मला देवगंधर्व नागांचे जळी रत्न थोर जे ते सर्व माझी यापाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तो विश्व आम्ही मानितो तुला रत्नभोक्ते आम्हापाशी तो यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री तू रत्न तू भूमीचे वरी परमेश्वर अतुल पावशी मधुनु गृहे विवरुनी बुद्धीशी भावी पत्नी तुवा मज ऋषिर्वाच एकोणी दूत वचना दुर्गा कल्याण सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरित्रैलोक हे देववाच सत्य तू बोलता दूत अल्पमध्य नस इथे परिमत प्रतिज्ञा अशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकिले संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या सम असे शूर होईल तो पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज सांग विलंब काय साइथे दूत वाच देवी गर्भांत तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहिले कोण घे देवदैत्य घेतली आज्ञा जया प्रसन्न ठेवितो एकटी नाग तू कोठे युद्धात राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पाला युद्ध क्षत्रीचा दयादत्त्यास कैशी अबले रण इच्छिशी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नात्रिकेस ओढानी तृणवत नेती ते तुला देववाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा बाजूनीचे हा आता तू सांग बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचित्याम प्राकृत भावार्थ टिकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्तानळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रय रेखिली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रार्थ डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकनी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिर्वाच देवीचे ऐकुनी ऐसे दूत तो विद्रोह तो करी दैत्य राजा सविस्ताळे कळविवृत्त झाले ऐकुनी दूतवचना सक्रोध दैत्य राजतो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचन जावे आणूनी ओढुनी तिला तरुणिके दुष्टेचे बलात्कारे करोनिया तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कुणी अवश्य तक्षणी त्यांना वधावता महाशुरा ऋषिर्वाच आज्ञांकित ऐसा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेणे ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी
म्हणे गरजोनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे. देववाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढोनी नेताना करी नारी काय मी. ऋषिर्वाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या क्षणी भस्म झाला. दैत्यसेना महाक्रोधी धाविली अंबिकेवरी बाणशक्ती परचूचा थोर वर्षाव चालला. देवीचा बाण सिंह आयळ हलवून या गरजूनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडे पंज तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने फाडले कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारून कोणा धडा शिकरी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडून केसरी पितसे रक्त आयळ हलवून या अतिक्रुद्ध असा सिंह क्षणादी चौथा आला. मारी असुर सेनेला देवप्रिय महाबळी धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले. दैत्यराज महाक्रोधे शुभ संतप्त झाला. कापती ओढ दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यास तेव्हा एका दैत्य महाबळी धरोनी केस ओढती आणि देवी इथे त्वरे ना जुळे तरी एक हे शस्त्रास्त्र घावही करा. आसुरे आपल्या विद्या टाकून देवीचे वरी व धावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढोनी तयांना आणा दुष्ट श्री वदता बरी. ओम श्री अच्युत विरचितियाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा षष्ठोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. अध्याय 7 चंडमुंड वध ध्यान. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुकस्वरा एकजी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरी शशी कला वाद्य विणा सुरंगी कंठी कल्लार माला निमित विलसे चोळीती रक्तवस्त्रा मातंकी शंखपाचा मधुर मधु मदा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिर्वाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिणी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले. सिंहाचे वरी देवी मंदे हास्य करीत असे दिसे हिमाचलाची सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले. अंबिका क्रोधयुक्त ती पाहता दैत्य धावती काळ रंग मुखी आला क्रोधे संतप्त झाली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आनना तलवार पाश घेऊन काली प्रकटली स्वयं विचित्र खंडवांग धारा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मासा भयंकर अति विस्तार वदना जीवा तरल भीषणा निमाग्न रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणस त्यांची पार्श्वरक्षक मारले. माहुत अंकुशधारी घंटा गायचं सैनिक एक हाती धरोनिया त्यांच्या ती प्राण भक्षित साथीरथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालिशा नाश होत असे. लाट बुद्धे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळादावी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुनी त्वरे तोडुनी फोडुनी टाकी दात चावित अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिली. कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खडवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांच्या महाबळी. काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडोनिया होता ती लीन तक्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयान दिसते तिचे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देत असे. धरोनी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावनिया येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवीत असे. महाबळी चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांच्या सर्व बाजूंनी दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोनी थोरती चंडिकेजवळी गेली विजयोन्मत बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा सोयरणी. ऋषिर्वाच पावनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडास मारोनी आली तू मज पाशी घे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचितियाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. अध्याय 8 रक्त विजवत ध्यान. ओम प्रभात सूर्या परी स्नेह नेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात सो भवानी. ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबळी संग्रामी मेली पाहुनी शुभ संताप लामणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञादेवनी शुभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती ज्येष्ठांशी उदायुध चलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्यशत धौम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणे कालक द्रौरद मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊन ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊन युद्धाशी रणी जात असे. भयंकर दैत्यसेना पावणी चंडिकारणी टंकार नादे भरभी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्ज घंटा वाजवी अंबिका नाद विसरला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नातोयसा ऐकून दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रो सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्वती स्वशक्तीशी ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या मादुच्या चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुने रूप वेश त्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आले युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानशी अक्षस्त्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी ती रण
गणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भाळीचंद्रार्ध भूषण कार्तिकीयची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली राणा वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंगधनु हाताशी एका हातात खडकते श्रीहरी यज्ञ वाराही शक्ती जेतया वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्र उपस्थित नारसिंह नृसिंहाची नृसिंहा परी आली ती केश झाडी तो क्रोधे तारिते पडती धरणी इंद्रशक्ती वज्राहाती ऐरावती वरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरेश देवी शक्ती सव्य चंडी पाहुणी रणीशंकर वधावे शिक्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामे गर्जे शत शिवातशी ती अपराजिता देवी जटा धुमिले शंकरा म्हणे तू दूत होऊन बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्भांधाशी तैसेस दैत्य सैनिका इच्छिते युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जो पातळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य त्या इंद्रदेवाचे यज्ञ भागतो बलाभिमान तो बारी तरी संग्राम तो करा माझ्याशिवाय तुम्हाला गे भक्षतील तक्षणे शिवदूतीचा झाली ऐशी सन्मान्य ची जगी शिवदूती जिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधासे एकोणी कात्यायनी जिथे असे सक्रो दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदय ज्यांच्या ते दैत्यास्त्र झोकती दृष्टी शक्तिवान आदी देवी लागुनी मारिती टंकारुनी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र ते शस्त्रास्त्र तोडी दैत्यांच्या देवी भीम पराक्रमा शूल मारुनी ती खाली खंडवांगे वधुनी गुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीशी ब्रह्मा आणि कमंडलूचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुनी वैष्णवी कार्तिकेयची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वाराही दंत दाडाने चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी नारसिंह नखाग्राने पाडी दैत्य महाबळी करुणे सिंह नादासी रणी फिर भयानक शिवदूतीची नादे भयभीत सुरते शिवदूतीची हस्ते वद त्यांचा हो तक्षणे मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरसेना पयाने प्राण घेऊनी दैत्यांशी पळता पाय रक्तबीज महाकाळ युद्धा लागी तयकाळी त्या संग्रामी धावला रक्तदेहातून त्यांचा सांडता एक थेंबई तद्वत दुसरा दैत्य उद्भवले लढत्या रणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधून गाळ्या दैत्य झाला थेंब रक्तातून आले ती तुके दैत्य धावले युद्ध खेळावाय लागी सर्वाची पूर्ण अर्थता वीर्यवीर शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्र सभेषण वर्ष चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची घावे घाया रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होते शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घाया दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्रचा घाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडळ व्यापले शक्ती मारुनी कौमारी वाराई खडक घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करोनी अस्व शौर्यपूर्ण दाविले शक्तिशूल दिकातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज दयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्व दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्याची ती त्याने संग्रामी देवता पाहुणी खिन्न देवाशी कालीचंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू आत्वरे माझी या शस्त्रपाताने घाया रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे संवारता रक्त सारे विचारता रणातत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशी या युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा नाही ऐसे बोलन पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हाणी नाशी इच्छित देवीचा थोडी दुःखी नाही झाली गदा सोसोनी चंडिका रक्ताबीजाची या देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खडक रष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त सवारी तेणे दैत्य नव्हे पुन्हा एणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाकळ पडला निष्प्राण पृथ्वीशी रूपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची अवैध दैर्य देवांशी झाले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अतिहर्षे रणी नास्ती देवता ओम श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 9 निशुंभ वध ध्यान ओम बंधू कांचन तनुरुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश पाशभाळा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मी नित आनंदकारी ओम राजोवाच विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभजे कर्तव्य करती कैसे ते वृत्ती इच्छिते मन ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्यसी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्य नाशाचा पाहुनी क्रोध अंतरी वाटला मागे पुढे चौबाजू सक्रो शस्त्र घेऊन धावती चावणी ओढा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रो तो धावे हरवी मातृका गण मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा
मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्ध देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुनी. घाव केले तया वीरा अंगी आघात झाले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी. देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घावतो करी. शूरप्र बाण देवीचा निशुंभाच्या करातील. ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता. तेव्हा सोडी तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडोनी खंडली मखे द्विभाग होऊनी पडे. सक्रोश शूल तो मारी जवळी देवी पाहुनी. देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित. मध्येच सोडून टाकी येशी चंडी पराक्रमी. परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी. निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी. वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी. झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो देता शंख देवीने वाजविला अतिबळे. प्रत्यंचा ओढून केला शब्द दुसह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले. दिशा दाही भरोनिया ध्वनी केला नभावरी. तेव्हा गरजत असे सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजित झाले जग. कालीने उचलोनिया हात भुवरी मारले. तयाचा शब्द वाढोनी पाहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा राहा. तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती तिच्या. देवी मारोनी बोथाटी शक्ती केले पराजित. शुंभ देवा सिंह नांदे गंजवी त्रय लोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडी ऐसे निश्चेष्ट पडला खळ. निशुंभ हुरी जागा मूर्छेतून रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. दशसहस्र बाहुनी निशुंभ चक्र फेकित. आच्छादन झणी केले चंडिकेवरी त्याविरे. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर. चक्र बांधताचे ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरोनिया. वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारोनी तलवार ती. दैत्याने शूल हाताशी घेतल्या मारण्या तिला. चंडिका पाहुणे येसे शूल फेकी तयावरी. छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भव दैत्य निशुंभाच्या तनुतुनी. देवीशी म्हणे त्वेषाने राहुबी राहुबी. देवीने खडक फेकोनी त्याचे मस्तक तोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धणे. सिंह कठोर धाडांनी दैत्यांची कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे. कौमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगरी. ब्रह्माणीच्या मंत्रनीने निस्तेज झाले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्ने कित्येक झाले. वाराही ती सुळे मारी तेणे मेली किती खळ. वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित. ऐंद्रिती वज्र मारोनी असंख्य वधी दुर्जन. दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संवार मांडिला. श्री अच्युत विरचितियाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा नवमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. अध्याय 10. ध्यान. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य. नेत्र धनुषुरयुतांकुश पाशशूल. बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा. कामेश्वरी धृते ध्यान धृतेंदुलेखा. ओम ऋषिर्वाच. निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सवे मृत. पाहू निशुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गर्वांधोषिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी. सहाय्य तुझे सर्वांचे तेणे विजय हो तुझा. देवी वाच. दुष्ट अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ब्रह्माणी आदी ज्या देवी अंबीच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी बाई शुंभ महाबळी. देवी वाच. माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होऊनी. एकटी राणी मी येथे स्थिर व्हावे तू अशुरा. ऋषिर्वाच. पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका. भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल. शस्त्रास्त्र बाणवर्षेने लढती ते परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी. शुंभ निमारक अस्त्र विछिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी. तोडी तेव्हा शस्त्रांना अद्भुत परमेश्वरी. असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली. सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची. शक्ती सोडी महादैत्य येता ते अंबिकेवरी. देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली. शतशशी दीप्त ऐशी ढाल घे तलवार तो ताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी. सूर्यवतर तलवार ढाल मोडून टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला. मृदुगल घेऊन हाती दैत्य देवीच लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मृदुगल तोडता त्वरे. बुक्का मारावाया लागे मूठ बांधी महाखळ. देवीशी मारता बुक्का चपटा दे सुरेश्वरी. छातीत त्या दैत्याच्या थोर आघात झाला. शुंभ एका चपेटाने पडला धणी मूर्छित. पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे. पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली. नभात लढती दोघे शुंभ देवी महाबळी. बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन. आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी. मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे.
त्रिशूल फेकुरी देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दबा. उडाला प्राण दैत्याच्या देवीशी जय लाभला. प्रसन्नता स्वस्थता आली सर्व लोक तक्षणे. दुरात्मा शुंभ तो मेला न बसू स्वच्छ झाले. उल्कापात होते ते थांबले मेघ कुष्टिळ. नद्यांची निर्मळ पाणी शांत स्थिर वाहती. शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी. गंधर्व गाती गीत्यांशी वाजती वाद्य मोहक. अप्सरागण तालाशी धरोनी नाचतो नभी. वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती. प्रज्वल झाला अग्निभीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. अध्याय 11वा. देवता स्तोत्र करीते देवीचे शुभ मंगल. देवी प्रसन्न चित्ताने वर दे देवता जना. ध्यान. बाल रविवत कांती शशी भाळी स्तु स्तन त्रैनेत्री सुहास्य वरदावर्ती वरदा कुशपाश अभय ते हाती. ओम ऋषिर्वाच. देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिक्वनी करून सामोरा. कात्यानिशी सूर स्तोत्र गाती त्याचे प्रसन्नानंदेई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला. आधारभूता जगता एक मही स्वरूपा स्थित तू अशोक शौर्य असीमा तव पार नाहीत. बाणी जगा तृप्ती तुझी न होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमा तू माया. मोहितत्वया जगतास केले मोक्षा तू अलोक कितीक नेले. विद्या समजता तूच देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला. वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला. सरभूत स्थिता देवी स्वर्गमुक्त प्रदायिनी. स्तवाय योग्य हे स्तोत्र उती अन्न न याहुनी. सर्वाच्या बुद्धी रूपाने हृदय तू अधिष्ठित. स्वर्गाप वर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कला काष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाशा हे शक्तीभूते सनातनी. गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे. सर्वसात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी. कोशांबक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूल चंदनाही धरे म्नाह वृषभ वाहिनी. माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूर कुक्कुट वृत्ते महाशक्तिधर अनघे. कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते. शंख चक्र गदा शार गृहीत परम आयुधे. प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा. वराह रूपिणे शिवे नारायणी नमोस्तुते. नृसिंह रूपिणी उग्र दैत्य नाशार्थ उद्यमी. त्रैलोक्य त्राण सहित नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्र नैनोज्वले. रुद्र प्राणहरे इंद्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण धृत दैत्य महाबळे. घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते. दृष्टकराल वदने शिरोमाल विभूषणे. चामुंडे मुंडमथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धिपुष्टी स्वदे ध्रुवे. महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी. पावमय नियते ईशी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशा सर्वशक्ती समन्विते. भयात रक्षे हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित. सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते. ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहार गारिजो. त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. नाशवितेच दैत्यांचे आपुल्या धनीच्या स्वरे. पाप नाशवती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खडक हाती दैत्यांचे रक्त मांसजा. चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमुजा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता. इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जेते न विपती त्यांना. त्वदाश्रांचे बळपिडितांना. येणे विधित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपा धरुनी बहुदात्म मूर्ती केला लिलात्वा. करील कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा. वेदादी वाक्यात तुझीच संथा. ममत्व गर्तेत महांधकारी. तू चाळविशी भ्रमी वृष्टी सारी. जेथे अति उग्र विषारी नाग. जेथे रिपुटाकू महाक जाग. तावानली सिंधुत सोबतीशी तू रक्षसी या सकाळ जनासी. विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व. विश्वात्मिके धरशी तूच विश्व. विश्वेश वंद्या तुझ नम्र होती. ते धैर्य विश्वी सकाळास देती. व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते. रक्षी सदा रिपू भयात आम्हा समर्थे. पापास नाश करू सुखी जगाला. उत्पात पाकवशांनी जन आपदाला. पावा आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी. त्रैलोक्य पूजने तू सर्वांशी वरदान दे. देवी वाच. वर मागा देवतांनो इच्छा तुमचे जे मनी. स्वरपकारासाठी मी वर देईन सत्य तो. देवता वाच. सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर. आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा. देवी वाच. वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंद गोप गृहीते वा यशोदा गर्भी जन्मुनी. विंध्याचलात राहुनी वदिन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी. वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे. बघता ते दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये. डाळिंब पुष्पावत ज्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव. रक्तदंतिका नावाने स्तुती करील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी.
मज होणे अयोनिज असतविती मुनी ते मज पाहिन शतनेत्राने मुनिज नामी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाखा उत्पन्न होतील अवृष्टीत ओवरी लोका देतील प्राणदान ते शातंबरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वधिन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेणे पावेन नाव मी भीमरूप हिमप्रांती मजेणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंद्या वधिन राक्षसास्मी भक्तीने नम्र होनी स्तवितील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपग भ्रंग होऊनी तया महादैत्य लागी होईल प्राण हंती मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन पुढे दानो ज्यावेळी ताप देतील या जगा अवतारुनी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचित्या प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा एकोदशाध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या खडग धरोनी ढाल करती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुष शर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकैटभ संवार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संवार प्रसंग वाचतील ते अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पाव स्पर्श न आपत्ती राही ना कुणी दारिद्र्य पिढी त्यांना न दूर होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजान डाकूचे अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्मा माझे वाचावे चित्त देऊनी ऐकताने भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पाक जे महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरे संविधान नित्य माझे महात्मजा स्थळी सन्निधान तिथे माझे तेथूनच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करी भाविक मत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवणे मला शरदकाली महापूजा वार्षिक करतात ते तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाश्ती आपदा साऱ्या धनधान्यमय सुत संध्याकाळी न यात प्रत्यक्ष फळ असे महात्म्य ऐकता माझ्या कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाच्या ऐकता बाहेर जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राई वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांतिकर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोण महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालिका शांत कारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळवतील हे दुराचार्यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच्या पाठ मात्रेचं नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशु पुष्पार्घ धुपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समोरपुनी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझे संतुष्टता मिळे महात्मा एकता त्याची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्वभूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशी दैत्य दुर्जना मनुष्य भयभैर्यांचे महात्मा ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केलं ब्रह्मार्षी कृत त्यापरी तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहित कारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वनात निर्जन डाकू शत्रूंच्या हाती सापडला वनात सिंह व्याघ्र गजरानी येथा पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वदा धाडी अथवा बंद घालित वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मत प्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी ऋषिर्वाच बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहती सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिरकाशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरास्वरा प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वास मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थिता तुष्ट होनी रिद्ध विद्यान ज्ञान दे भूपाळाजी महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समय सात होते जी अजन्मा सृष्ट रूपिती सनातनी तीच देवी समय सर्वास रक्षित अभूदियाच्या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तिचं लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी देत पुती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचित्याम प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा द्वादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 13 देवीचा वय प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान ओम बाल सूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश्वरा भय ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिल राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहितन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरेशी जावे शरण राजिया आराधकाशी ती मोक्षभोग स्वर्गाती देत असे मार्कंडेय उवाच क्रोष्टिके मुदे मनाचे राजा सुरत ऐकुनी दया सुरत सभ्यासा ऋषीच करी वंदना
ममता राजा च्युतीने होता खिन्न 3 रूप महामुने तयाबोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काळ बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तप साधनी पूजती षोडश दोघी देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपुले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी वाच राजा वैश्य तुमची अभिलाषा असे म्हणे मागा सर्व मी देते तपे संतुष्ट झाली मार्कंडे वाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुना जगत राज्य मिळव म्हणे विरक्त वैश्य तो सुद्धा ममत्व मी पण नसोस निरासक्त करियसे नम्रत्व ज्ञान मागत देवी वाच राजा अल्पदिनी आता राज लावेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विवसनास बालक सावर्णिक म्हणून नामे ख्याते होईल पृथ्वीशी वैश्यवर्य तुझ्या चित्ती जोवर मज मागणे तो मी तुझं वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडे वाच ऐसा वर दिले दोघा अभिलिषित देवीने अभक्ती स्तोत्र ते करती ऐकून देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरद श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी मनू होईल ऐसे आशिष देवीचे सुरस श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होणी सावर्णी मनू होईल क्लीम ओम शिम अच्युत विरचित्याम प्राकृत भावार्थ टिकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मा त्रयोदशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु तंत्रोक्त देवी सुक्त नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदिते तुला नित्यवंदन रौद्रशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्व कारिणी ख्याती काणिक तू कृष्णा धुमेशी नित्य वंदन अति सौम्य अति रौद्र वारंवार प्रणाम हा नमो हे जगद्धारा कृती देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी क्षुधा रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये छाया रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी जाती रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये शांती रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांती रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये दया रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये माता रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपा स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठारी सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्त देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगत स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे सविती जिलासूर जीएस सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रास्ता आम्ही सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणी आम्ही न राहो विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावयासी जपावे राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगावा अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रावराहामी नम स्वरूपाज्ञा मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्तांन्यासी कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृष्ट स्वरूपा जे व्याप्तया सकळा जगा मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजया तप्त कांचना वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पाहुनी परमेश्वरी धरीची रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ धाडा सुशोभित विशालोचना नारी कटिशी कृष्टी दसे खडक पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा कबंध हरबक्षासी मुंडमाल तिच्या शिरी महालक्ष्मी ती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा
ठेवते तुझं मी नाव सांगते कर्मजे तुझे महामाया महाकाली महामारी शुदा तुषा निद्रा तृष्णा एक विरा कालरात्री दुरातया ऐसी तुझी नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलूनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमाला कुशधरा विणा पुस्तक धारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्य ब्रह्मी कामधेनु वेदगर्मा मतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य श्री पुरुष जोडे ती निर्मावे उल्या गुणे बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित असे तया कालीची सुज्ञ कमलासना ब्रह्मा विधी विरींची नाम देई नरोत्तमा श्री पद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देत असे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेविला जी का नामरूपे निवेदिता नीलकंठ रक्त बाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाली नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्रशंकर स्थाणू कपर्दी त्रैलोचन त्रैविद्या कामधेनु ती श्री भाषाक्षरा स्वरा सरस्वती गौर नारी शामूल पुरुषा करी जी नावे तया दोघांची सांगतो एक राजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा ऐशा त्या तीन युवती झाल्या पुरुष तक्षणी पूजती हे नेणती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विदिशी दिली रुद्रा वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मांड ब्रह्मांड उद्भवितसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकला प्रती गौरीसह महादेव सर्वसहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्वसत्व महेश्वरी निराकार ती साकार नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्रमाले सगुंफती एकच नाम घेऊन तिचे स्तोत्र नावे पुरे श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्व चंडिका दुर्वा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा मधु कैटभनाशार्थ ब्रह्मास्तोत्र जिचे करी दशवक्रा दशभुजा दशपादंजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशंदाडा ती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्त स्थान तयाची हे खडक बाण गदा शूल चक्र शंख भुषुंडी ही धनुष्य परिगमुंड रक्तस्रावी धरितसे अशी वैष्णवी माया महाकाली दुरतया आराधिता वश होई पूजकासी चराचर देवतांगातुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिष्मर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेत स्तन मंडला रक्तकटी रक्तपादा नीलजंग अजयजी सुचित्र घनाचित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादश भुजा पूजा ती सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उज्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्रगदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पाशतो दंड ढाल पान पात्र धनुष्यनी कमंडलू अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्वदेवमयी ईशा महालक्ष्मी अशी रूपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मली देहीची सत्वैक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभसुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती शंख घंटा हलधनु धरी राजा महाबळा भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा संवारी रणरंगीची सरुत्र हे ऐसे राजा तुझं निवेदिले पृथोकपासना आता त्रिमूर्तीची परिसर हे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठी पूजणे महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश भुजे प्रती महाकाली वामांगी दक्षिणेस सरस्वती राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काल पूजणे पूजा वामृती वामांगी अरिष्ट शांती इच्छुने शुंभ नाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजणे तिच्या सवे नऊ शक्ती पूजावे भाव ठेवून दक्षिणेस रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यांनाच गावनी पूजावे त्रयमूर्तीसी एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषातक देवीसी पूजा तोच जगत प्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्त वत्सला अर्घ्यादिके अलंकारे गंध पुष्पादी अक्षता धूपदीप नैवेद्याने पूजावे अर्पावी देवीसी दैत्य भक्ष बाहुनी करती तामसी पूजा सात्विकी नम्र होऊनी पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्नमस्तक पूजणे दुर्गेच्या हातुनी जोका दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजणे धर्मधारी तसे विश्व देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडूनी प्रथम उत्तर अर्धे असा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडूनी सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळघृतयुक्त खीर करावे हवना सवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाम मंत्रोच्चाराने महालक्ष्मीचं पूजणे मनेंद्रिया सरोधावे वंदावे ध्यात देवीसी आपण भुलुनी जीवा व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगुनी सायुज्य तास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य होईल ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री
कुलदेवता चरणार्पण मस्तू. मूर्ती रहस्य. ऋषी बोले, ओम नंदा या नावाची नंद्य कन्यका स्तविता पूजिता विश्वभक्ता आदीन होत असे. कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्री सुंदर असे. देवी सुवर्ण लतिका कनोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंखे सुशोभित. इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुकांबुजासना. जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला. आता स्वरूप वर्णिना एक निर्भयकारीचे. रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांग भूषणा. रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशाते भीषणा. रक्ततीष्ण नख रक्त दशना रक्तदंतिका. श्री प्रिय पती जैसा भक्ता सेवित अशीचे. पृथ्वी परी विशाला ती सुमेरू युगल स्तने. लांब रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वनंदा पयोनिधी. या स्तन पाने भक्ताच्या पूर्ती सर्व कामना. खडक पान पात्र हल हाती मुसळ जी धरी. प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी. तिने व्यापले सारे हे जगस्थावर जंगम. जो तिला पूजिता भावे व्यापतो चराचरी. प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तयाप्रती. प्रेमबाई निज भक्ता पतिसी सती जे तशी. शाकंबरी नीलवर्णा निलोत्पल विलोचना. गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी. कर्कश शिखरा ऐसी गोलपुष्ट घनिस्तनी. बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे. पुष्पपल्ल मुलादी फल शाख असे करी. श्रुदा तृषा मृत्युभय हर्तीचे सुधारसे. शाकंबरी शताक्षी ती म्हणती परमेश्वरी. विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर. विशाखा दुष्ट दमनी शमनी दुरिता पदा. उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती. शाकंबरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन. अक्षय फल ते देई अन्न पानामृत त्वरे. भीमादेवी नीलवर्णा दाडा दात चकाकती. विशालोचना श्रीती गोलस्तुल पयोधरा. चंद्रहास खडक शिर डमरू पान पात्रगे. एक विरा काल रात्री कामदाती प्रशंसित. तेस दुर्धर्ष ऐसीची भ्रामारी प्रशंसिती. चित्रनुलेपना देवी चित्राभरण भूषिता. चित्राभ्रमर पाणी ती महामारी प्रशंसिती. अशी सांगितल्या मूर्ती चंडिकेशी जनेश्वरा. जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची. तिचे रहस्य गुप्त अभक्त सांगणे वृथा. आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक. साधना करुनी सर्व करा चिंतन देवीचे. सप्त जन्मार्जित घोर ब्रह्म हत्यादी पातके. सप्तशती पाठ मात्र किलमिषे सर्व नाशती. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो. जयाती पूर्ती सर्व मनोवांछित भावना. प्रसादे सर्व मान्यत देवी सर्व जगन्मयी. म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी. मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित. श्री कुलदेवता चरणार्पण मस्तू. दिव्य पराक्षमापन स्तोत्र. अपराध सहस्र जे होती हातून माझिया. मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन. नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे. सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके. दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे. ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सचिदानंद विग्रहे. माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप एक हा. मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित. श्री कुलदेवता चरणार्पण मस्तू. श्री स्वामी चरणार्पण मस्तू.